नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आज आहे बुधवार आणि मी आता घरातलं सगळं केरकचरा वगैरे काढून घेतले आणि आता मी बाजारात चालले आहे मच्छी बघायला. तर मी आता मच्छी मार्केटमध्ये आली आहे आणि आता बघते काय मच्छी घ्यावी. तर मला बोंबील दिसले तर मी बोंबील घेतले आणि आता मी ते साफ करून घेते आहे बोंबील घरी आणून. आणि आता त्याला स्वच्छ धुतलं आहे आणि त्यामध्ये आता मी एक अख्खा लिंबाचा रस टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि सगळं असं मिक्स करून घेणार आहे. आणि त्यामुळे पाणी सुटतं मीठ आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे. तर ते पाणी मी सगळं दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेणार आहे. आता पाणी वगैरे सगळं काढून झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे आणि हळद व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे. हळद मिक्स करून झाली की त्यामध्ये मी बोललेली तो थोडा अजून लिंबाचा रस आहे तो पिळणार आहे आणि एक्स्ट्रा अजून अर्धा लिंबाचा रस मी पिळून घेणार आहे. टोटल 1.5 लिंबाचा रस मी पिळणार आहे आणि तो चांगला मिक्स करून घेणार आहे. आणि मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं चुरून टाकणार आहे आणि ते मिक्स करणार आहे. त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्टसुद्धा घेतली आहे. तर मी टोटल 1.5 चमचा किंवा 1 चमचा तुम्ही आलं लसूण पेस्ट घेऊ शकता. ती चांगली मी लावून घेते आहे मच्छीला बोंबलाला. आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे आपलं धना पावडर टाकल्या आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली धना पावडर की त्यामध्ये मी टाकणार आहे तिखट तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आणि मग ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला तिखट. यामध्ये मीठ तुम्हाला स्टार्टिंगलाच अंदाजे जास्तीचं थोडं घ्यायचं कारण पाणी काढतो म्हणून. आणि आता मी तवा तापायला ठेवला आहे. तव्याभोवती तेल टाकून ठेवते गरम व्हायला. आणि मी आता एका ताटलीमध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यात मी तिखट हळद आणि थोडंसं मीठ घेतलं आहे आणि ते आता मिक्स करून घेतलं. आणि आता मी एक एक बोंबील घेऊन ते आता मी तांदळाच्या पिठामध्ये बुडवून तव्यावरती ठेवते फ्राय करण्यासाठी. असेच मी सगळे बोंबील फ्राय करण्यासाठी ठेवते. आणि गॅस मी मीडियम ठेवला आहे. स्लो पण ठेवायचा मीडियम पण ठेवायचा, जास्त आपल्याला वाटलं करपताय तर. आणि आपले हे बोंबील हे बघा मस्त असे कुरकुरीत भजी सारखे झाले आहेत. अशा पद्धतीने केले तर मस्त कुरकुरीत होतात आणि मस्त हा वास सुटलाय बोंबलाचा, तोंडाला पाणी सुटलंय. आणि अशा प्रकारे आपले बोंबील रेडी झाले आहेत हे बघा. आणि एकदम असे खुसखुशीत आहेत, कुरकुरीत आहेत. तर आता मी खाऊन बघते आणि तुम्हाला मी दाखवते की कसे झाले आहेत ते. वरून मस्त कुरकुरीत दिसते आणि प्रत्येक पीस असा वेगवेगळा आहे आणि आतून मस्त असं सॉफ्टसुद्धा झालं आहे. आणि मसाला बघा मस्त मुरला आहे आणि मस्त